सागर ज्या खेळाडूंना सातत्याने अनेक स्पर्धा गाजवल्या आहेत, आपल्या खेळाच्या जोरावरती जय हनुमान ताडाचा कोण संघाला सातत्याने विजय मिळवून दिलाय, असा हा खेळाडू पहिल्या चढाईमध्ये सज्ज झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। आणि इथे मात्र बोनस गुणाची कमाई केली जाते, कारण सागर या खेळाडूकडे आपण पाहिली तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये अनुभव आपल्याला पाहायला मिळतोय। तर प्रतिस्पर्धी संघ जो आहे तो थोडासा आपल्याला कमी अनुभव असलेला पाहायला मिळेल, त्यामुळे इथे मात्र सागरचा खेळ सातत्याने भरताना देखील आपल्याला पाहायला मिळेल। परंतु जर्सी नंबर 10 आपल्याला पाहायला मिळतोय सुयोग जांभळे चंद्रनगर संघाच्या माध्यमातून चढाई मार्गावरती सज्ज झाला आणि इथे मात्र त्याला मधल्या पैतील डिफेंडर कडून इथे मात्र पकड होते आणि यावेळेस मात्र डिफेन्सच्या माध्यमातून एका गुणाची कमाई ही मात्र आंजर्ले संघाच्या खात्यामध्ये होताना आपल्याला पाहायला मिळाली। तर एक खेळाडू चंद्रनगर संघाचा बॅकलाईनच्या पाठी जाऊन बसलेला आपल्याला पाहायला मिळतोय। तदनंतर मात्र चढाई मार्गावरती यावेळेस मात्र आपण खेळाडू पाहतोय आंजर्ले संघाचा खेळाडू बोनस गुण घेण्याचा प्रयत्न देखील त्याच्या माध्यमातून होताना पाहायला मिळाला। तदनंतर मात्र मध्यरेषेवरती आलाय, नजरेचा कटाक्ष बजरवरती टाकतोय आणि जशी 10 सेकंद शेवटची उरलेत आपल्या कोर्टमध्ये ट्रॅव्हल होताना देखील पाहायला मिळतोय। तर तदनंतर मात्र चंद्रनगर संघाचा खेळाडू आपल्याला चढाई मार्गावरती पाहायला मिळेल, ज्याने 22 नंबरची जर्सी परिधान केली आहे। उंच पुरासा भक्कम बांधण्याचा खेळाडू यावेळेस मात्र स्वतःच्या डाव्या कोपऱ्यामध्ये चढाई सजवतोय। तदनंतर मात्र मधल्या फळीमध्ये असलेला सागरवरती इथे मात्र थोडंसं आक्रमण देखील पाहायला मिळतोय, परंतु तदनंतर मात्र स्वतःच्या डाव्या कोपऱ्यामध्ये पुन्हा एकदा सज्ज झालाय। थोडंसं बदल आली तर त्याच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळतंय, परंतु यावेळेस मात्र रिकाम्या हाताने माघारी परततोय। त्याला प्रत्युत्तर म्हणून पुन्हा एकदा जर्सी नंबर 1 आंजर्ले संघाचा खेळाडू चढाईमार्गावरती सज्ज होईल। यावेळेस मात्र डिफेन्स सक्सेसफुल आपल्याला पाहायला मिळतोय। चंद्रनगर संघाचा गुणाची कमाई यावेळेस मात्र आपल्याला पाहायला मिळते चंद्रनगर संघाच्या खात्यामध्ये। यावेळेस मात्र पूर्णपणे प्रिपेअर होऊन आलेला संघ आपल्याला पाहायला मिळतोय। पहिला सामना जो होता चंद्रनगर संघाचा आपण पाहिलं तर एकतर्फी लढत झाली, विजय मिळवला आणि तदनंतर मात्र यावेळेस मात्र आंजर्ले संघासमोर 2-2 करताना आपल्याला पाहायला मिळतोय। इथे मात्र जर्सी नंबर 1 चंद्रनगर संघाचा खेळाडू आपल्याला चढाई मार्गावरती पाहायला मिळतोय। सातत्याने शांतपणे खेळ करताना आपल्याला पाहायला मिळाला खेळाडू यावेळेस मात्र माघारी परतलाय। त्याला प्रत्युत्तर म्हणून यंदाच्या पर्वामध्ये आपण पाहिलं तर अतिशय सुरेख खेळ करणारा सागर पुन्हा एकदा चढाई मार्गावरती सज्ज झालाय। यावेळेस मात्र स्वतःच्या उजव्या कोपऱ्यामध्ये चढाई सजवताना पाहायला मिळतोय। सातत्याने सागरला जर आपण पाहिलं तर स्वतःच्या डाव्या कोपऱ्यामध्ये चढाई सजवत असतो, परंतु यावेळेस मात्र आपण पाहिलं तर स्वतःच्या उजव्या कोपऱ्यामध्ये चढाई सजवले आणि पुन्हा एकदा एका गुणाची कमाई होताना आपल्याला पाहायला मिळते। थर्ड रेड असेल तिसरी चढाई चंद्रनगर संघासाठी या चढाईमध्ये गुणाची कमाई करणे गरजेचं होतं, परंतु यावेळेस मात्र तन्मय राय सरसावलाय, सुरेखरित्या बॅकहोल्ड केला गेला आणि इथे मात्र गुणाची कमाई नक्कीच आंजर्ले संघाच्या खात्यामध्ये झाली तर एक बोनस गुण देखील दिला जातोय तो मात्र चंद्रनगर संघासाठी। आणि यावेळेस मात्र सक्सेसफुल झालेला आपल्याला पाहायला मिळतोय चढाईपटू, ज्याला मागच्या चढाईमध्ये आपण पाहिलं तर सुरेखरित्या टॅकल केलं होतं, परंतु यावेळेस मात्र चंद्रनगर संघाच्या माध्यमातून ऍडव्हान्स टॅकल करण्याचा प्रयत्न आपल्याला सातत्याने पाहायला मिळतोय। त्यामुळे आंजर्ले संघाचे जे चढाईपटू आहेत ते सुरक्षितरित्या एस्केप देखील करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि आपल्या कोर्टमध्ये देखील गुणाची कमाई करून देताना आपल्याला पाहायला मिळतील। इथे मात्र सामन्याच्या सुरुवातीकडे जात असताना आपण पाहिलं तर पूर्णपणे वर्चस्व देखील आंजर्ले संघात आपल्याला पाहायला मिळेल, परंतु जर्सी नंबर 10 यावेळेस मात्र थोडासा शांत संयमी खेळ देखील करताना आपल्याला पाहायला मिळतोय। प्रत्युत्तर म्हणून पुन्हा एकदा 1 नंबर जर्सी परिधान केलेला खेळाडू आंजर्ले संघाचा आपल्याला पाहायला मिळतोय। ज्या खेळाडूकडे आपण पाहिलं तर चपळता आहे, सातत्याने रनिंग हँड टच करण्याचा प्रयत्न देखील या खेळाडूच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो। यावेळेस देखील सक्सेसफुल झालाय, पुन्हा एकदा एक गुण यावेळेस मात्र आपल्याला पाहायला मिळतोय आंजर्ले संघाच्या खात्यामध्ये। बराचसे संघ आहे जे हनुमान ताडाचा पण आंजर्ले सातत्याने प्रत्येक स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये देखील पोहोचण्याचा मान या संघाने पटकावलाय, परंतु अजून देखील आपण पाहिलं तर अमर भारत टासुरे संघाला अजून देखील या पर्वामध्ये आंजर्ले संघाला अजून देखील पराभूत केलेला नाहीये। सातत्याने आपण हाय व्होल्टेज मुकाबले देखील पाहिले, सागरचा एक आक्रमक खेळ देखील पाहिलाय, परंतु अजून देखील टासुरे संघावरती मात केलेला नाहीये। जे हनुमान आंजर्ले संघाच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये ते होईल का, ते घडलं जाईल का ते देखील बघण्यासारखं असेल, परंतु आजच्या रात्रीमध्ये तुम्हाला चांगला खेळ करावा लागेल, कारण आज जर तुम्ही जिंकलात तर उद्या देखील तुम्हाला फायनलच्या सामन्यासाठी प्रिपेअर होण्याची गरज असेल, परंतु तिथे मात्र एक खूप मोठं आव्हान आहे। परंतु यावेळेस मात्र सुरेख टाईप केली जाते दोन्ही पायांमध्ये, तदनंतर मात्र मिळालेला टीमचा सपोर्ट आणि यावेळेस मात्र एक सुपर टॅकल होतोय, 2 गुणांची कमाई चंद्रनगर संघाच्या खात्यामध्ये आणि तदनंतर मात्र मागून घेतलेला एक टाइम आउट। जाऊया कोचेस कॉर्नरकडे। पाणी
तर छोट्याशा विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपण जाऊया सामन्याकडे. यावेळेस मात्र तिसरी लढाई आहे. डू ऑर डाय रेड आपण पाहतोय. मागच्या 2 लढाया ज्या आहेत त्या चंद्रनगर संघाच्या माध्यमातून एमटी होत्या. त्यानंतरची ही तिसरी लढाई आपल्याला पाहायला मिळते आणि जर्सी नंबर 10 यावेळेस मात्र सज्ज झालाय. तन्मय राळे ज्या ठिकाणी आपण पाहतोय कॉर्नरवरती उभा आहे त्या ठिकाणी मात्र आक्रमण करण्याचा प्रयत्न होता, परंतु यावेळेस मात्र आपण पाहतोय सक्सेसफुल डिफेन्स पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळाला अंजरले संघाचा. थोडंसं शांतपणे खेळताना अंजरले संघ देखील आपल्याला पाहायला मिळतोय. आपण जेव्हा जेव्हा या संघाला पाहतो तर सुरुवातीपासूनच आक्रमण करण्याचा प्रयत्न या संघाच्या माध्यमातून आपल्याला सातत्याने पाहायला मिळतोय, परंतु आज मात्र या सामन्यामध्ये थोडंसं शांत देखील खेळताना पाहायला मिळतोय. परंतु सागर यावेळेस मात्र पुन्हा एकदा सक्सेसफुल झालाय. सातत्याने गुणाची कमाई अंजरले संघाच्या खात्यामध्ये होताना आपल्याला पाहायला मिळते. जिथे आपण पाहिलं तर थोडासा डिफेन्स जो आहे चंद्रनगर संघाचा थोडासा वीक देखील आपल्याला पाहायला मिळतोय. तिथे मात्र जोपर्यंत डिफेन्स तुमची चांगली कामगिरी करणार नाही तोपर्यंत तुमच्या रेडरला देखील तितका आत्मविश्वास येणार नाहीये. त्यामुळे तुमचा डिफेन्स जो आहे तो मात्र तुम्हाला स्ट्रॉंग ठेवावा लागेल. कारण तुमच्यासमोर बलाढ्य असं चढाई पण तो सातत्याने चढाई करताना आपल्याला पाहायला मिळेल. जर्सी नंबर 11 पुन्हा एकदा सागर सज्ज झाला. यावेळेस मात्र 2 खेळाडूंचा डिफेन्स आहे. सक्सेसफुल टॅकल सुपर टॅकल करून 2 गुणांची कमाई, परंतु यावेळेस मात्र आपण पाहतोय रिसोल्ड करण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र सक्सेसफुल होईल का? इथे मात्र सागर सक्सेसफुल झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस आपण पाहिलं खूप मोठी झटापट देखील पाहायला मिळाली आणि तदनंतर मात्र इथे आपण पाहतोय 2 गुणांची कमाई ऑल आउट झालाय तो मात्र चंद्रनगरचा संघ. आणि इथे मात्र आपण पाहिलं तर 2+2 = 4 पॉईंट आपल्याला पाहायला मिळते. तब्बल 4 गुणांची कमाई ऑल आउट झालेला चंद्रनगरचा संघ पुन्हा एकदा ऑल इन होतोय आणि पुन्हा एकदा नव्या जोमाने खेळताना देखील आपल्याला पाहायला मिळेल. इथे मात्र सुरेख प्रयत्न होता, परंतु थोडी ताकद यावेळेस मात्र कमी पडली. त्याच वेळी आपण पाहिलं असतं तर एक ताकदवान खेळाडू जरा मैदानामध्ये असतं तर त्याच्या माध्यमातून रोखलं गेलं असतं, परंतु सागर जो आहे त्याने शेवटपर्यंत प्रयत्न केले. तदनंतर आपण पाहतोय पहिला ऑल आउट जो आहे तो मात्र चंद्रनगर संघावरती झालेला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा 7 खेळाडू ऑल इन झाले आणि चढाई मार्कवरती चंद्रनगर संघाचा 22 नंबरच्या परिधान केलेला खेळाडू यावेळेस मात्र सक्सेसफुल होईल का? इथे मात्र यावेळेस मात्र सुरेख कामगिरी करताना पाहायला मिळाला. छोट्याशा प्रकारे यावेळेस मात्र चढाईपटू बाद होताना पाहायला मिळतोय. खूप मोठा किंजार पडला असता जर ती लाईन मात्र क्रॉस झाली असती तर, परंतु इथे मात्र या खेळाडूला आयुष्यामधील एका इंचाचा फरक यावेळेस मात्र आठवला असेल. जर हा 1 इंचाचा फरक थोडासा पुढे सरकला असता तर लाईन क्रॉस झाली असती, परंतु थोडासा अपयशी ठरला आणि चढाईपटू बाद झाल्यामुळे एक सुपर हिट देखील पाहायला मिळाली असते, परंतु नशीब यावेळेस मात्र आंतरले संघाच्या बाजूने झुकलेला देखील पाहायला मिळतोय. आटोकाट प्रयत्न केले परंतु अपयश आलं. तदनंतर मात्र बोनस गुणाची कमाई मात्र आंतरले संघाच्या माध्यमातून होताना देखील पाहायला मिळाली, परंतु आंतरले संघाच्या माध्यमातून मागच्या चढाईमध्ये थोडासा ऍडव्हान्स टॅकल करण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु तदनंतर मात्र आपण पाहतोय जर्सी नंबर 10 यावेळेस मात्र सज्ज झालाय. सातत्याने स्वतःच्या डाव्या कोपऱ्यामध्ये चढायचा जोर असतो, परंतु यावेळेस मात्र स्वतःच्या डाव्या उजव्या कोपऱ्यामध्ये आलाय आणि आक्रमण करण्याचा प्रयत्न देखील आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र पुन्हा एकदा आपण मैदानाकडे जाऊया. जर्सी नंबर 1 आपल्याला पाहायला मिळतोय. नजरेचा कटाक्ष बजरवरती टाकला जातोय. शेवटची 10 सेकंद रिमेनिंग असताना यावेळेस मात्र चढाईपटू माघारी परतून आपल्याला शेवटभर विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपण मैदानामध्ये जाऊया. यावेळेस मात्र जर्सी नंबर 1 आपल्याला पाहायला मिळतोय. प्रदीप मुलुक चढाई मार्फत सज्ज झालाय. स्वतःच्या डाव्या कॉर्नरमध्ये यावेळेस मात्र चढाई करताना पाहायला मिळतोय. मधल्या फैतील डिफेंडरला टिपण्याचा प्रयत्न देखील होताना पाहायला मिळतोय. इथे मात्र अपील केली जाते पंचांकडे. यावेळेस मात्र दाद दिली जाईल का या चढाईपटूला हे देखील बघण्यासारखं असेल. गुणाची कमाई होईल का ते देखील बघण्यासारखं असेल आणि यावेळेस मात्र गुणाची कमाई होते ती मात्र चंद्रनगर संघाच्या खात्यामध्ये होताना आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस मात्र चढाईपटू सक्सेसफुल ठरलेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि तदनंतर मात्र डिफेन्स यावेळेस मात्र सरसावलाय. मनीष मुलुक यावेळेस मात्र सक्सेसफुल होतोय. बॅक होल्ड आपल्याला पाहायला मिळतोय जर्सी नंबर 2 चंद्रनगर संघाच्या खात्यामधून आणि 1 गुणाची कमाई पुन्हा एकदा चंद्रनगर संघाच्या खात्यामध्ये होताना पाहायला मिळते. यावेळेस मात्र जर्सी नंबर 22 आपल्याला पाहायला मिळतोय. या खेळाडूच्या माध्यमातून सातत्याने
मल्टी पॉईंट रेड होणं गरजेचं आहे, अन्यथा आपला संघ थोडासा पिछाडीवरती आहे. या खेळाडूच्या माध्यमातून जर आपल्याला मल्टी पॉईंट रेड पाहायला मिळाला आणि इथे मात्र सक्सेसफुल पाहायला मिळतोय जर्सी नंबर 22 कार्तिक शिजवाणी यावेळेस मात्र सक्सेसफुल झालाय. 2 गुणांची कमाई यावेळेस मात्र सुपर रेड आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस मात्र आपण पाहतो 2 गुणांची डिसिजन घेतात आणि तर मात्र डिसिजन दिला जातो. आपल्याला पाहायला मिळते पुन्हा एकदा मैदानामध्ये जावे. यावेळेस मात्र सागर पुन्हा एकदा चढाई मार्फती सज्ज होताना पाहायला मिळतोय. डावखुल्या हा शैलीचा चढाई करतो. यावेळेस मात्र जो ओंकार आहे तो मात्र डाईव्ह करण्याचा प्रयत्न केला गेला होता, परंतु सागरला इतक्या सहजासहजी आपण पकडू शकत नाही. यावेळेस मात्र सागरला जर पकडायचं असेल तर मात्र तुम्हाला एक टीम सपोर्ट मिळाला पाहिजे. पूर्णपणे कॉम्बिनेशन एक प्लॅनिंग नुसार सागरला पकडण्याची गरज आहे आणि त्या सागरच्या माध्यमातून सातत्याने सुरेख आपण अनेक मैदानावरती पाहिला आहे, परंतु इथे मात्र चंद्रनगर संघाच्या माध्यमातून कशा प्रकारची झुंज दिली जाईल हे देखील बघण्यासारखं असेल. परंतु यावेळेस मात्र 4 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणामध्ये शांत संयमी खेळी करताना देखील चढाईपटू आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्यानंतर तो माघारी देखील परत तर आपल्याला पाहायला मिळेल. तर त्याला प्रत्युत्तर म्हणून पुन्हा एकदा सागर जर्सी नंबर 11 आपल्याला पाहायला मिळतोय. आंतरले संघाचा एक महत्वपूर्ण खेळाडू आहे. आधारस्तंभ ज्या खेळाडूला आपण म्हणतो असा खेळाडू यावेळेस मात्र पुन्हा एकदा सागर जर्सी नंबर 11 आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र समोर 6 खेळाडूंचा डिफेन्स असताना उजव्या कोपऱ्यावरती हात वरून गडी टिकण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय आणि ते मात्र बोनस गुणाची कमाई केली जाते. डिसिजन येतोय पंचांच्या माध्यमातून बोनस गुणांचा. यावेळेस मात्र 1 गुणाची कमाई ही मात्र आंजरले संघाच्या खात्यामध्ये होताना पाहायला मिळते. यावेळेस मात्र आपण पाहिलं तर चंद्रनगर संघ अतिशय सुरेख खेळ करताना देखील पाहायला मिळतोय, परंतु थोडंसं ॲग्रेशन आहे तो थोडा आपल्याला कुठेतरी आपल्याला मैदानावरती कमी करावा लागेल. कारण तुमच्यासोबत इथे मात्र आपण पाहिलं तर एक शांतपणे खेळ झाला पण शेवटपर्यंत सामना देखील जाऊ शकतो, परंतु इथे मात्र आपण पाहिलं तर आंतरराष्ट्रीय संघाच्या कोर्टमध्ये आतापर्यंत 4 खेळाडू आहेत. त्यातला एक खेळाडू प्रतिस्पर्धी संघाच्या कोर्टवरती चढाई मार्फती सज्ज झालेला पाहायला मिळतोय. सागर यावेळेस मात्र चढाई मार्फती सज्ज झालाय. जर्सी नंबर 11 ज्या खेळाडूच्या माध्यमातून सातत्याने बोनस गुण घेण्याचा प्रयत्न देखील आपल्याला पाहायला मिळतोय. तर तिसरी चढाई आहे 3rd रेड. आपण पाहिलं तर चंद्रनगर संघाच्या मागच्या 2 चढाई ज्या आहेत त्या एमटी होत्या, तदनंतरची ही तिसरी चढाई आपल्याला पाहायला मिळते. या चढाईमध्ये गुणाची कमाई करणं गरजेचं आहे. त्यात आपण पाहतोय 4 खेळाडूंचा डिफेन्स असल्यामुळे बोनस लाईन देखील ऑफ आहे, त्यामुळे टच पॉईंट घेण्याचा प्रयत्न देखील करावा लागेल या चढाईपटूला. जर्सी नंबर 10 चंद्रनगर संघाचा चढाईपटू यावेळेस मात्र स्वतःच्या उजव्या कोपऱ्यामध्ये खोलवर जाऊन गडी टिपण्याचा प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु इथे मात्र सेल्फ आउट झालाय आणि गुणाची कमाई ही मात्र आंजरले संघाच्या खात्यामध्ये होताना आपल्याला पाहायला मिळते. आपण पाहिलं तर 4 खेळाडू जेव्हा शिल्लक होते त्यानंतर मात्र 1 गुणाची कमाई झाली. यावेळेस मात्र 5 खेळाडू आंजरले संघाच्या कोर्टमध्ये पाहायला मिळत आहेत, तर प्रतिस्पर्धी संघाच्या कोर्टमध्ये देखील 5 खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. 2-2च्या 2 साख्या आणि एक एकटा खेळाडू देखील आपल्याला पाहायला मिळतोय. 1 नंबर जशी गरिदान खेळलेला खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल, ज्याने सातत्याने चढाईची जिम्मेदारी देखील सांभाळलेली आहे, परंतु पुन्हा एकदा जर्सी नंबर 22 आपल्याला पाहायला मिळतोय. मागच्या चढाईमध्ये सक्सेसफुल ठरलेला हा खेळाडू यावेळेस मात्र खूप वेळानंतर पुन्हा एकदा चढाई मार्फती सज्ज झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. स्वतःच्या डाव्या कोपऱ्यामध्ये सातत्याने आपण पाहतोय की खोलवर जाऊन लात मारून गडी टिपण्याचा प्रयत्न देखील या खेळाडूच्या माध्यमातून होताना पाहायला मिळतोय, परंतु यावेळेस मात्र तिसरी चढाई आहे जय हनुमान आंजरले संघाची डुअर डायरेक्ट आणि यावेळेस मात्र आक्रमण केलं जात आहे. इथे मात्र आपण पाहतोय काही सहजरित्या मिळालं असतं तर जगण्याला गंमत आणि देवाला किंमत ही उरलीच नसती. त्यामुळे तुम्हाला मात्र इथे संघर्ष करावा लागेल चंद्रनगर संघाला
कारण तुमच्यासमोर बलाढ्य असा जय हनुमान दादाचा कोण संघ आहे. तुमच्याकडे एक प्लॅनिंग प्रॉपर असावी लागेल, कारण इथे मात्र आपण पाहिलं जर 11 नंबर जर्सी नंबर 11 सागरचा खेळ तुम्हाला इथे मात्र थांबवावा असेल तर इथे मात्र तुम्हाला एक प्रॉपर प्लॅनिंग नुसार यावेळेस मात्र पकड करणे गरजेचं असेल. सागरला इथे मात्र आपण पाहतोय मनीषा सावला आहे सक्सेसफुल टॅकल होईल का, परंतु यावेळेस मात्र मध्यरेषा क्रॉस केली जाते. मल्टी पॉइंट रेड जर्सी नंबर 11 जय हनुमान ताळाचा कोण संघाचा सागरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते 2 गुणांची कमाई. तर तदनंतर मात्र तिसरी ताडी असेल चंद्रनगर संघाची. जर्सी नंबर 22 पुन्हा एकदा सज्ज झालाय. या खेळाडूकडे सातत्याने सुरेख खेळ करण्याची ताकद आपल्याला पाहायला मिळते. उंच पुराचा भक्कम बांधण्याचा खेळाडू ज्याने मागच्या पर्वामध्ये खेळाला सुरुवात केली होती, मागच्या खेळामध्ये खेळत असताना देखील सुरेख कामगिरी केली, परंतु या पर्वामध्ये देखील सुरेख कामगिरी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. बलाढ्य अशा आंतरराष्ट्रीय संघासमोर गुणांची कमाई करणं अतिशय सुरेख खेळ करताना पाहायला मिळतोय. जर्सी नंबर 22 आहोत. त्यामुळे ज्यांनी या युट्यूब चॅनलला अजून देखील सबस्क्राईब केलं नाहीये त्यामुळे त्यांना देखील विनंती आहे की कृपया आपण सबस्क्राईब करा, जेणेकरून या संपूर्ण स्पर्धा जेव्हा या मोबाईल युट्यूब चॅनलच्या माध्यमातून ऑनलाईन दाखवले जाते तेव्हा पहिली नोटिफिकेशन तुम्हाला येईल. यावेळेस मात्र आपण पाहतोय जर्सी नंबर 1 प्रदीप मुलुक सुरेख कामगिरी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. आपण पाहिलं गेली काही टुर्नामेंट जे चंद्रनगरचा संघ थोडासा आउट ऑफ फॉर्म होता, परंतु या संपूर्ण स्पर्धेमध्ये अतिशय सुरेख खेळ करताना देखील पाहायला मिळतोय. मात्र चंद्रनगरचा संघ आणि यावेळेस मात्र ते सागरला पकडण्याच्या नादामध्ये आपण पाहतो एका गुणाची कमाई करून देताना पाहायला मिळेल. तो मात्र पुन्हा एकदा सागर सातत्याने गुणाची कमाई प्रत्येक चढाईमध्ये करताना पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र 2 खेळाडू फक्त आणि फक्त शिल्लक चंद्रनगर संघाच्या कोर्टमध्ये आपण पाहायला मिळतोय. म्हणजे पुन्हा एकदा ऑल आउटच्या उंबरट्यावरती आपल्याला पाहायला मिळेल. तो मात्र चंद्रनगरचा संघ ज्या संघाला आपण पाहिलं सामना चालू होत असताना ऑल आउट झाला, तदनंतर मात्र या दुसऱ्या हातच्या सुरुवातीलाच देखील चंद्रनगरचा संघ ऑल आउट होताना आपल्याला पाहायला मिळतोय. एकाएकी उरलेला खेळाडू यावेळेस मात्र सरेंडर करतोय आणि तब्बल 1+2 3 पॉइंट्स यावेळेस मात्र आंधरले संघाच्या खात्यामध्ये ऍड होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. दुसऱ्यांदा ऑल आउट झालेला चंद्रनगरचा संघ पुन्हा एकदा ऑल इन होताना आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा साथीच्या साथी खेळाडू कोर्टवरती शिल्लक पाहायला मिळतील. जर्सी नंबर 22 पुन्हा एकदा चारे मार्कवरती सज्ज झालेला पाहायला मिळतोय. स्वतःच्या डाव्या कोपऱ्यामध्ये सातत्याने आक्रमण करण्याचा प्रयत्न या खेळाडूच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा सक्सेसफुल यावेळेस मात्र जर्सी नंबर 22 सार्थक शिकवण यावेळेस जर दवाखान्यामध्ये त्यांची वेळ आली तर ती देखील सहकार्य करा विनंती असेल, कारण आपण पाहिलं तर दापोली तालुक्यातील प्रत्येक खेळाडू आहे तो मात्र कुठेतरी पुढे जाऊन दापोली तालुक्याचं नाव मोठं करणार आहे. त्यामुळे दापोली तालुक्यातील खेळाडू हा पूर्णपणे एक फिट असलेला आपल्याला खूप असणं गरजेचं आहे. कारण जेव्हा दापोली तालुक्याचा संघ जेव्हा जिल्हास्तरीय पातळीवरती खेळण्यासाठी जातो तिथे देखील सुरेख कामगिरी करत असताना हे जे दापोलीतले खेळाडू आहेत ते कुठेतरी दापोलीचं नाव मोठं करत असतात. त्यामुळे कबड्डी खेळत असताना कुठेतरी स्वतःची काळजी घेणं देखील तितकंच महत्वाचं आहे. पुन्हा एकदा जर्सी नंबर 22 यावेळेस मात्र सज्ज झाला. यावेळेस देखील गुणाची कमाई केली जाते का? तन्मय राळेला यावेळेस मात्र फसवलं गेलंय सार्थकच्या माध्यमातून. आपण पाहिलं तर गुणाची कमाई यावेळेस मात्र पुन्हा एकदा चंद्रनगर संघाच्या खात्यामध्ये झालेली आपल्याला पाहायला मिळते. 2 खेळाडू यावेळेस मात्र आंतरले संघाचे बॅक लाईनच्या पाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर इथे मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा 1 नंबर जर्सी परिधान केलेला खेळाडू चढाई मार्फती सज्ज झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र फुल टॅग डिफेन्स देखील पाहायला मिळतोय, परंतु यावेळेस मात्र मनीषच्या माध्यमातून थोडीशी घाई आपल्याला पाहायला मिळते. गुणाची कमाई होईल आंतरले संघाच्या खात्यामध्ये. चला चालू सामना संपतात त्यानंतर आपण लगेच पहिला सेमीफायनलचा सामना ठेवणार आहोत. त्यासाठी महालक्ष्मी जालगाव संघ ऑलरेडी क्वालिफाय झालेला आहे. तुम्हाला खेळण्याच्या दृष्टीने पहिला पुकार असेल महालक्ष्मी जालगाव राजा बांबे याची नोंद घ्या. तर तदनंतर मात्र आपण पाहतोय चालू सामना जो संघ जिंकेल तो संघ थेट सेमीफायनल साठी क्वालिफाय होईल याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. क्षणभर विश्रांतीनंतर पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होती. आपण पाहतोय जर्सी नंबर 22 उंच पुराचा भक्कम बांधण्याचा खेळाडू यावेळेस मात्र चढाई मार्फती सज्ज झाला आहे. सलग आपण पाहिलं तर बॅक टू बॅक 3 चढाया या खेळाडूने सजवल्या, गुणाची कमाई केली आहे. यावेळेस देखील गुणाची कमाई केली जाईल का ते देखील बघण्यासारखं असेल. परंतु शेवटची 10 सेकंद रिमेनिंग असताना खेळाडू देखील माघारी परतलाय. त्याला परसिट देखील केले गेले जर्सी नंबर 1 च्या माध्यमातून आणि तदनंतर मात्र पुन्हा एकदा चढाई मार्फती सज्ज होतोय. स्वतःच्या उजव्या कोपऱ्यामध्ये निजाम रेषा ओलांडतोय. आक्रमक झालेला हा चढाईपटू यावेळेस मात्र कुठेतरी शांत संयमी खेळ करताना पाहायला मिळतोय. मध्य रेषेवरती आलाय, स्थिरावलाय, नजरेत
अत्यंत कटाक्ष बजरवरती टाकतोय. मिळालेल्या 30 सेकंदाचा पुरेपूर वापर करण्याचा प्रयत्न देखील या खेळाडूच्या माध्यमातून होताना पाहायला मिळतोय. शेवटची 10 सेकंद रिमेनिंग असताना नक्कीच हा खेळाडू देखील आपल्या कोर्टमध्ये सुरक्षितरित्या ट्रॅव्हल झालाय. तर तदनंतर मात्र प्रत्युत्तर म्हणून जर्सी नंबर 1 आतापर्यंत सुरेख कामगिरी संपूर्ण चंद्रनगर संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. तर बलाढ्य असा आंतरलेचा संघ जो आहे त्याला देखील रोखण्याचं काम देखील सुरक्षितरित्या करताना पाहायला मिळतोय. आणि पुन्हा एकदा एक मल्टी पॉइंट रेड आपल्याला पाहायला मिळते चंद्रनगर संघाच्या खात्यामधून. इथे मात्र चंद्रनगरचा संघ खूप मोठ्या संघासमोर 2 हात अतिशय सुरेखरित्या करताना पाहायला मिळतोय. संघर्ष सातत्याने केला जातोय चंद्रनगर संघाच्या माध्यमातून. चंद्रनगर संघाचे खेळाडू जर आपण पाहिले तर सगळे नवोदित खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहे. परंतु संघर्ष जो आहे तो मात्र शेवटाकडे जात असताना देखील करताना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र चढाईपटू माघारी परतलाय. रिकाम्या हाताने आपल्या कोर्टमध्ये ट्रॅव्हल झाला. त्याला प्रत्युत्तर म्हणून पुन्हा एकदा जर्सी नंबर 22 यावेळेस मात्र चढाई मारण्याची सज्ज होतोय. 4 खेळाडूंचा डिफेन्स स्वतःच्या उजव्या कोपऱ्यामध्ये जर्सी नंबर 12 देखील आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच्या हाताखाली सागर देखील खेळताना पाहायला मिळेल. परंतु इथे मात्र स्वतःच्या डाव्या कोपऱ्यामध्ये सातत्याने आक्रमण करताना पाहायला मिळाला सार्थक. तदनंतर मात्र आपल्या कोर्टमध्ये ट्रॅव्हल होतोय आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून तिसरी चढाई असेल थर्ड रेड. आणि या तिसऱ्या चढाईसाठी जर्सी नंबर 1 आपल्याला पाहायला मिळतोय. मनीष मुलुकच्या कॉर्नर खाली खेळतोय. तिथे मात्र चढाईपटू स्वतःच्या उजव्या कोपऱ्यामध्ये चढाई सजवताना पाहायला मिळतोय. बोनस गुण घेण्याचा प्रयत्न देखील या खेळाडूच्या माध्यमातून होताना आपल्याला पाहायला मिळतोय. तिथे मात्र सक्सेसफुल होईल का, गुणाची कमाई होईल का अंजने संघाच्या गटामध्ये. परंतु यावेळेस मात्र चढाईपटू बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. डू ऑर डाय रेड होती आणि तिथे मात्र फक्त बोनस गुणावरती अवलंबून राहिला. पंचांचा इशारा आला चढाईपटू बाद आणि चढाईपटू देखील बॅकलाईनच्या पाठी जाऊन बसलेला आपल्याला पाहायला मिळतोय. तिथे मात्र 3 खेळाडू अंजने संघाचे आपल्याला पाहायला मिळत आहेत. परंतु अजून देखील जर्सी नंबर 11 सागर कोर्टमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र सागरच्या माध्यमातून एक मल्टी पॉइंट रेड आपल्याला पाहायला मिळेल का, कारण आपण पाहिलं तर संपूर्ण सामन्यामध्ये सागर जो आहे तो मात्र आपण एका गुणावरती इथे मात्र प्रत्यक्ष आपण पाहिलं तर गुणाची कमाई करताना देखील आपल्याला पाहायला मिळाला. इथे मात्र त्याच्या कोर्टमध्ये देखील आपण पाहिलं तर 3 खेळाडू आहेत स्वतः चढाई मार्फत स्टेज झाला. इथे मात्र पुन्हा एकदा गुणाची कमाई केली जाते. ओमकार यावेळेस मात्र थोडीशी घाई गडबड करताना पाहायला मिळतोय. ऍडव्हान्स टॅकल करण्याचा प्रयत्न आणि गुणाची कमाई आंतरले संघाच्या खात्यामध्ये. तदनंतर मात्र चंद्रनगर संघाची थर्ड रेड आहे डू ऑर डाय रेड आणि जर्सी नंबर 22 यावेळेस मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. बोनस लाईन ऑफ असेल कारण कोर्टवरती डिफेन्स फक्त आणि फक्त 4 खेळाडूंचा पाहायला मिळतोय. 2-2च्या 2 सख्या आपल्याला पाहायला मिळतील. म्हणजे तुम्हाला टच पॉईंट घेणं अत्यंत गरजेचं असेल. आणि आता बॅक लाईनच्या पाठी जाऊन बसावं लागतं. तन्मय राळे कॉर्नरचे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र सार्थकच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस चढाईपटूला डॅश केलं गेलं. गुणाची कमाई पुन्हा एकदा आंजरले संघाच्या खात्यामध्ये झाली. त्यानंतर मात्र पुन्हा एकदा सागर चढाई मार्फत सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र 5 खेळाडूंचा डिफेन्स असताना शांत संयमी खेळ केला. बजरवरती लक्ष टाकलं आणि आपल्या कोर्टमध्ये ट्रॅव्हल होताना देखील पाहायला मिळतोय. तर त्याला प्रत्युत्तर म्हणून जर्सी नंबर 10 आतापर्यंत चांगलीशी कामगिरी देखील या खेळाडूच्या माध्यमातून होताना आपल्याला पाहायला मिळाली नाहीये. समोर 5 खेळाडूंचा डिफेन्स आहे. शिवम गांबळे चढाई मार्फत सज्ज झालाय. स्वतःच्या उजव्या कोपऱ्यामध्ये निदान रेषा ओलांडली आणि आपल्या कोर्टमध्ये ट्रॅव्हल होतोय. त्याच दरम्यान क्षणभर विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपण सगळ्या मैदानामध्ये इथे मात्र तन्मय चढाई मार्फत सज्ज होताना पाहायला मिळतोय. जर्सी नंबर 10 उंच पुरासा भक्कम बांधल्याचा चढाईपटू खूप वेळानंतर चढाई मार्फत सज्ज झालेला पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र सागरनं मात्र आपला जो खेळाडू आहे साथीदार आहे त्याला देखील चढाई करण्याची संधी दिली. स्वतः थोडंसं रेस्ट घेताना देखील पाहायला मिळतोय. परंतु तन्मय देखील शांत संयमी खेळ करतोय. आपल्या संघाकडे असलेली गुणांची यावेळेस मात्र आपल्याला पाहायला मिळाली की लीड वरती आहे अंजनेचा संघ. त्याच्या अनुषंगाने आपण पाहिलं तर शांत संयमी खेळ करताना देखील अंजनेचा खेळाडू आपल्याला पाहायला मिळाला. तदनंतर मात्र जर्सी नंबर 1 पुन्हा एकदा चढाई मार्फत सज्ज झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. स्वतःच्या डाव्या कोपऱ्यामध्ये थोडासा आक्रमण झाला. तदनंतर मात्र मध्य रेषेवरती स्थिरावलाय. माघारी परततोय. प्रत्युत्तर म्हणून तिसरी चढाई असेल थर्ड रेड आणि तिसऱ्या चढाईसाठी जर्सी नंबर 12 ज्या खेळाडूकडे खूप सारा अनुभव आहे असा खेळाडू हनुमान उडी मारण्यात तरबेज असलेला खेळाडू चढाई मार्फत सज्ज होतोय. समोर 5 खेळाडूंचा डिफेन्स. हनुमान उडी आपल्याला पाहायला मिळेल का हे देखील बघण्यासारखं असेल. स्वतःच्या उजव्या कोपऱ्यामध्ये सातत्याने कोलवर जाऊन गडी टिपण्याचा प्रयत्न परंतु इथे मात्र डिफेन्स पुढे कामगिरी करताना पाहायला मिळतोय. यावेळेस
मात्र एक सक्सेसफुल डिफेन्स चंद्रनगर संघाचा आणि गुणाची कमाई यावेळेस मात्र चंद्रनगर संघाच्या खात्यामध्ये झालेली आपल्याला पाहायला मिळाली। सामना संपायला शेवटची 5 मिनिटे। पाहूया गुणफलक। चंद्रनगरचा संघ खेळतोय 17 गुणांवरती तर आंजर्लेचा संघ 29 गुणांवरती खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय। सामना शेवटच्या 5 मिनिटांमध्ये गेलाय। हाय व्होल्टेज होईल का हे देखील बघण्यासारखं असेल। यावेळेस मात्र सुयोग सेल्फ आउट झालाय। एक साधा सोपा गुण आहे तो मात्र गिफ्ट केला गेला आंजर्ले संघाला आणि आपण पाहतोय अजून एक खेळाडू चंद्रनगर संघाचा बॅकलाईनच्या पाठी जाऊन बसलेला आपल्याला पाहायला मिळतोय। 2 खेळाडू बॅकलाईनच्या पाठी जाऊन बसलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत, परंतु इथे मात्र कमबॅक केला जाईल का? जे 2 खेळाडू बॅकलाईनच्या पाठी आहेत त्यांना देखील रिवाइव्ह मिळेल का हे देखील बघण्यासारखं असेल। पण आंजर्लेचा संघ सुंदर कामगिरी करतोय। जी आपली एनर्जी आहे ती मात्र पुढील सामन्यासाठी देखील बचाव ठेवत असेल, कारण यानंतर मात्र एक खूप मोठा सामना आहे। सेमीफायनलचा पहिला सामना आपण पाहणार आहोत। आपण पाहिलं तर या संपूर्ण स्पर्धेमध्ये पहिला संघ ठरला। सामना संपायला शेवटची 4 मिनिटे असतील। चला, महालक्ष्मी जालगाव आपल्याला खेळण्याच्या दृष्टीने दुसरा पुकार आहे। आपण तिसरा पुकार मिळतात वरतीच क्रीडांगणाचा ताबा घ्या। त्याचप्रमाणे जो चालू सामना आहे जो संघ विजयी होईल आपल्याला विनंती असेल की कृपया आपण मैदानावरती थांबायचं आहे। यावेळेस मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा एक खेळाडू सेल्फ आउट झाला। या चुका ज्या आहेत त्या कबड्डी खेळामध्ये तुम्हाला रोखाव्या लागतील। ज्या आपण छोट्या छोट्या चुका करत असतो तिथूनच मात्र गुणाची कमाई प्रतिस्पर्धी संघाकडे होते आणि तो संघ थोड्याशा लीड मध्ये जातो आणि सामना आपल्या बाजूने झुकवत असतो। त्यामुळे तुम्हाला मात्र या छोट्या छोट्या चुका ज्या आहेत त्या मात्र रोखाव्या लागतील। चंद्रनगरचा संघ जो आहे तो मात्र या छोट्या छोट्या चुकांमधून सातत्याने खेळ करत असेल तर मात्र नक्कीच शिकेल आणि तो देखील एक बलाढ्य संघ होताना आपल्याला पाहायला मिळेल। ज्याप्रमाणे आपण पाहिलं श्रीराम कर्दीचा संघ खूप साऱ्या स्पर्धा खेळला, तिथे अपयश आलं, परंतु तदनंतर मात्र जे यश त्यांच्या पदरी पडलं ते सातत्याने अजून देखील त्यांच्या डोक्यावरती विराजमान आहे। यंदाच्या पर्वामध्ये थोडासा बॅकफुटला गेला देखील पाहायला मिळाला। सामना संपायला शेवटची 3 मिनिटे आणि तिसरी ताडी आहे। थर्ड रेड आपल्याला पाहायला मिळते। जर्सी नंबर 6 उंच पुरासा नवोदित खेळाडू आंजर्ले संघाचा आपल्याला पाहायला मिळतोय। यावेळेस मात्र 4 खेळाडूंचं डिफेन्स असताना आपल्याला पाहायला मिळेल। इथे मात्र पकडण्याच्या नादामध्ये आपण पाहतोय सक्सेसफुल टॅकल आहे। सोलो टॅकल करण्याचा प्रयत्न देखील आपल्याला पाहायला मिळाला, परंतु तदनंतर मात्र सपोर्ट जो मिळालाय संघाचा, परंतु गुणाची कमाई यावेळेस मात्र चंद्रनगर संघाच्या खात्यामध्ये झाली आणि रिवाइव्ह झालेला सार्थक पुन्हा एकदा चढाई मार्गावरती सज्ज होतोय। समोर 5 खेळाडूंचं डिफेन्स आहे आणि या डिफेन्स मध्ये आपण पाहतोय स्वतःच्या डाव्या कोपऱ्यामध्ये खोलवर जाऊन गडी टिपण्याचा प्रयत्न देखील करताना आपल्याला पाहायला मिळतोय। यावेळेस मात्र मधल्या पैकी डिफेन्स वरती आक्रमण करण्याचा प्रयत्न देखील आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु यावेळेस मात्र आपण पहिला सागरला टिपण्याचा प्रयत्न आहे, परंतु अपयशी ठरला खेळाडू आणि आपल्या कोर्टमध्ये ट्रॅव्हल झालेला आपल्याला पाहायला मिळेल। इथे मात्र जो खेळाडू सातत्याने सामन्याच्या सुरुवातीपासून चढाई मार्गावरती सज्ज झाला होता असा खेळाडू यावेळेस देखील आपल्याला पाहायला मिळतोय। जर्सी नंबर 1 आंजर्ले संघाचा एक खूप मोठा खेळाडू आहे। सामना संपायला शेवटची 2 मिनिटे। बघा, चालू सामन्यामध्ये संघ विजयी होईल, कृपया आपल्याला विनंती असेल आपण इथेच थांबायचं, आपल्याला लगेचच सेमीफायनलचा सामना खेळायचा आहे। तर महालक्ष्मी जालगाव संघ आपल्याला दुसरा पुकार देऊन झालेला आहे। तिसरा पुकार मिळताच त्वरितच क्रीडांगणाचा ताबा घ्या। तिसरी चढाई असेल डू ऑर डाय रेड। पुन्हा एकदा जर्सी नंबर 22 आपल्याला पाहायला मिळतोय आणि यावेळेस मात्र सार्थकला एक सक्सेसफुल टॅकल आपल्याला पाहायला मिळतोय। गुणाची कमाई पुन्हा एकदा आंजर्ले संघाच्या खात्यामध्ये होताना आपल्याला पाहायला मिळते। मधल्या पहिले डिफेंडर यावेळेस मात्र सरसावला आणि तदनंतर मात्र डॅश केले गेले चढाईपट्टू सरळ बॅकलाईनच्या वाटी जाऊन बसलेला आपल्याला पाहायला मिळतोय। इथे मात्र पुन्हा एकदा 4 खेळाडूंचा डिफेन्स आपल्याला पाहायला मिळेल। 2 वेळा ऑल आउट झालेला चंद्रनगरचा संघ या स्पर्धेमध्ये थोडासा बॅकफुटला गेलेला आपल्याला पाहायला मिळतोय। या संपूर्ण सामन्यामध्ये आपण पाहिलं तर आंजर्लेच्या संघाला बाजी मारली देखील आपल्याला पाहायला मिळेल, परंतु इथे मात्र आंजर्लेचा जो संघ आहे तो सामना संपला शेवटचं मिनिट। आंजर्लेचा संघ जो आहे तो मात्र सातत्याने सुरेख खेळी करत असतो, कारण सागर आहे, तन्मय आहे आणि त्याच्यावर जोरावरती आपण पाहिलं तर अतिशय खूप साऱ्या स्पर्धेमध्ये सुरेख कामगिरी करताना देखील पाहायला मिळालं। तिसरी चढाई आहे थर्ड रेड आणि तिसऱ्या चढाईसाठी पुन्हा एकदा आपण पाहतोय जर्सी नंबर 1 आपल्याला पाहायला मिळेल। यावेळेस मात्र डाव्या कोपऱ्यातील डिफेंडरला टिपण्याचा प्रयत्न होता, परंतु तदनंतर मात्र स्वतःच्या उजव्या कोपऱ्यामध्ये सरसावला। खोलवर जाऊन गडी टिपण्याचा प्रयत्न हँड टच आपल्याला पाहायला मिळतोय आणि गुणाची कमाई होते यावेळेस मात्र आंजर्ले संघाच्या खात्यामध्ये। इथे मात्र आंजर्ले संघाची पकड या संपूर्ण सामन्यामध्ये आपल्याला खूप मोठी पाहायला मिळते। बॅकफुटला गेलेला चंद्रनगरचा संघ शेवटच्या मिनिटापर्यंत येईपर्यंत बॅकफुटलाच राहिलाय, कुठल्या परिस्थितीमध्ये सावरू दिलं नाहीये आंजर्ले संघानं आणि इथे मात्र खूप मोठी लीड घेत असताना आपण पाहिलं तर आंजर्लेचा संघ विजयाकडे देखील जाताना आपल्याला पाहायला मिळेल। पुन्हा एकदा जर्सी नंबर 10 चढाई मार्गावरती सज्ज होतोय तन्मय
निदान रेषा ओलांडतोय आणि तदनंतर मात्र मध्य रेषेवरती येतोय. संभावच्या ही सामन्याची शेवटची चढाई असावी. तर इथे मात्र आपण पाहिलं आंजर्लेचा संघ ठरेल का. इथे मात्र बजर होतोय, पंचाची शिटी वाजते आणि सामना मात्र संपतोय. चालू सामन्यामध्ये जय हनुमान आंजर्ले टाळाचा गुण आपल्याला विजय होताना पाहायला मिळतोय. आणि